ऐका ना, आज आपण एक अशी रेसिपी ट्राय करणार आहोत, जे बनवायला अतिशय सोपी आहे. फक्त 5 मिनिटात बनून तयार होते. कमीत कमी इन्ग्रीडियंट्स एकदम हेल्दी आहे. खरं सांगते, तुम्ही जर एकदा हा नाश्ता बनवून घरामध्ये खाल्लात ना, तर तुम्ही वारंवार बनवून खाल. एवढं टेस्टी बनून तयार होते. बनवायला खूप सोप्पं आहे. अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवून तयार होते. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सोप्या घरगुती रेसिपीला. सगळ्यात आधी तर गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे. गॅस ऑन करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 कप इतकी शेवया ॲड करायच्या आहे. तर इथे मी जे भाजले नाहीये ते घेतले. जर तुमच्याकडे भाजलेले शेवया असतील ना, तुम्ही भाजायची अजिबात गरज नाहीये. पण इथे मी भाजलेले घेतले नाही. त्यासाठी मी 2-3 मिनिटासाठी थोडंसं यांना मी भाजून घेणार आहे. भाजून घेतल्याने खूप छान टेस्ट येतो. तर बघा इथे मी शेवया छान भाजून घेतल्या आहेत. गॅस बंद करून घेऊया आणि बाजूच्या गॅसवरनं मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. कारण आपल्याला हे शेवया गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे थोड्या वेळसाठी. तर बघा शेवया भाजून तयार आहेत. आता एक दुसरं बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले शेवया ॲड करून घ्यायच्या आहेत. शेवया इथे थंड झाल्यात. थंड झाल्यानंतर बाउलमध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. जे आपण गरम करून घेतलेलं पाणी आहे, ते पाणी ॲड करायचं आहे. 4 ते 5 मिनिटासाठी थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. जोपर्यंत छान असे सॉफ्ट होत नाही. एकदम सॉफ्ट करायचं नाही, फक्त थोड्या वेळसाठी भिजत ठेवायचं आहे. तर बघा इथे 4-5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण चेक करून घेऊया भिजलेत की नाही व्यवस्थित. तर बघा मी हाताने बोटाने छान असं प्रेस करून बघितलं, तर शेवया तुटत आहेत. म्हणजे शेवया छान इथे भिजल्या आहेत. एकदम मॅश होऊ द्यायचं नाही आपल्याला, थोड्या वेळसाठी भिजून घ्यायचं आहे. तर शेवया इथे छान भिजून रेडी आहेत. आता याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. पूर्णपणे पाणी काढायचं आपल्याला याच्यातलं. तर बघा इथे मी एक चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये पूर्ण शेवया ॲड केलेत. म्हणजे याच्यातले पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मी. आणि बघा इथे पाणी काढून घेतल्यानंतर आपल्याला शेवया अजिबात ड्राय करायचं नाही. फक्त पाणी काढून घ्यायचं. याच्यात जो एक्स्ट्राचा पाणी आहे आपण ॲड करून घेतलेलं, तो पाणी काढायचा आहे आणि लगेच आता ह्या शेवया दुसऱ्या बाउलमध्ये ॲड करून घ्यायच्या. तर बघा इथे पाणी काढून घेतलेलं आहे. आता मी दुसरा बाउल घेतलेला आहे. दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला जे आपण भिजवून ठेवलेल्या शेवया आहेत, त्या ॲड करून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्येच आपल्याला बाकीचे सुद्धा इन्ग्रीडियंट्स ॲड करून घ्यायचे आहेत. एकदम सिंपल इन्ग्रीडियंट्स आहेत, जे घरामध्ये नेहमी आपल्या अवेलेबल असतात ना, तेच इन्ग्रीडियंट्स मी वापरले आहेत. तर सगळ्यात आधी तर पूर्ण शेवया आपल्याला बाउलमध्ये काढायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी किसून घेतलेली गाजर ॲड करायची आहे. एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून ॲड करायचा आहे. 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून ॲड करायचा आहे. तुम्ही हिरवी मिरची तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग जास्त कमी करू शकता. अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. 1 वाटी तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. अर्धी वाटी रवा ॲड करून घ्यायचा आहे. इथे मी बारीक रव्याचा वापर केलाय. बारीक किंवा मोठा तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो ॲड करून घ्या. पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर ॲड केलेला आहे, काळी मिरीचा पावडर. त्यानंतर अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. आता पाणी ॲड करण्याच्या आधी हे सगळं आपल्याला कोरडे जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळे इन्ग्रीडियंट छान मिक्स करायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी 1 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यातलं अर्ध पाणी आधी ॲड करून घेते बघा. आता आपल्याला आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. पाण्याची क्वांटिटी आपल्याला किती लागणार आहे, जसं आपण मिक्स करत राहू तसं आपल्याला कळेल. त्यासाठी एकाच वेळेला खूप पाणी ॲड करायचं नाही, थोडं-थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. तर अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा सगळं. आता परत याच्यामध्ये थोडंसं पाण्याची गरज आहे आपल्याला, कारण एवढा थिक बॅटर आपल्याला स्प्रेड पसरवता येणार नाही तव्यावर. त्यासाठी ते मी परत अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आता परत एकदा आपण हे सगळं ढवळून मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तर बघा उरलेलं पाणी सुद्धा ॲड केलेलं आहे. म्हणजे पूर्ण इथे मी 1 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप जास्त पातळ नाहीये किंवा खूपही जास्त घट्ट नाहीये. छान असं आपण स्प्रेड करू शकतो, तव्यावर पसरवू शकतो, एवढं पातळ आहे. आता झाकण लावून 5 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूया. 5 मिनिटं झालेले आहे. तुम्ही ते बघू शकता. छान असं बॅटर आपला फुगलेलं आहे. म्हणजे थोडंसं ना याला थिकनेस येते. रवा वगैरे व्यवस्थित भिजला जातो. तांदळाचं पीठ आहे याच्यामध्ये, तो सुद्धा छान भिजला जातो. त्यासाठी बघा 5 मिनिटासाठी आपल्याला भिजून बाजूला ठेवून घ्यायचं. वेळ असेल तर 5-10 मिनिटासाठी भिजवून घ्या. तर बघा इथे मी 5 मिनिटासाठी भिजवून ठेवलेलं आहे आणि एकदा परत सगळं मिक्स करून घेतले. आता लगेच आपण हे पॅनकेक तयार करून घेऊया. तर बघा गॅसवर तवा ठेवलेला आहे. इथे मी नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही लोखंडाचा तवा सुद्धा वापरू शकता. लोखंडाच्या तव्यावर सुद्धा इझिली निघते. तर सगळ्यात आधी छान तवा गरम करायचा, त्याच्यावरून तेल लावायचं आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा इतकं बॅटर ॲड करायचंय. सगळ्या बाजूने व्यवस्थित आपल्याला हा बॅटर स्प्रेड करून घ्यायचा आहे. छान असा राउंड जसा आपण पोळी बनवतो की नाही तसा पसरवून घ्यायचा आहे. पोळी किंवा डोसा बनवतो त्या पद्धतीने पसरवायचा आहे. जोपर्यंत वरची बाजू पूर्णपणे ड्राय होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. गॅस कमी ठेवा, कमी गॅसवर शिजवून घ्या. त्यानंतर वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर पलटवून घ्यायचं आहे. आलटून पलटून दोन्ही साइडने छान असा गोल्डन कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचं, पराठ्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा किती इझिली निघालेलं आहे. आता आपण हे पलटवून घेऊया.
आणि पलटून दोन्ही बाजूनी आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत, छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी दोन्ही साईडनं छान असं तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्याने छान क्रिस्पी होतो, कलर पण खूप छान येते पॅनकेकचा. तुम्ही याला पॅनकेक म्हणा किंवा थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. पण खरं सांगते रेसिपी अप्रतिम आहे. नक्की एकदा घरामध्ये बनवून बघा, मुलांना तर खूप आवडणार आहे. तर बघा हे पराठा आपला बनून तयार झालेला आहे. आता मी काढून घेते. अशाच पद्धतीने अजून एक करून दाखवते. सगळ्यात आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी पॅनवर आणि त्यानंतर 1 ते दीड चमचा इतकं बॅटर ॲड करायचं आहे. व्यवस्थित सगळ्या बाजूनी स्प्रेड करून घ्यायचं आहे. छान पसरवून घ्यायचं आहे. एकदम पातळ पण करायचं नाही, थोडंसं थिक करायचं म्हणजे चवीला खूप छान वाटते. म्हणजे वरून एकदम क्रिस्पी असते आणि आतल्या बाजूनी मस्त असा सॉफ्ट लागतो. खरं सांगते खायला अप्रतिम टेस्ट आहे या पॅनकेकची. तर बघा दुसरा सुद्धा टाकून घेतलेले आहे. त्यानंतर ड्राय झालंय बघा, वरच्या बाजूने छान खालच्या बाजूने शिजलेलं आहे. वरून थोडंसं तेल लावायचं. तेल लावा किंवा तुम्ही तूप लावलं तरी चालेल, पण मी तेलच वापरते. त्यानंतर पलटवून घ्यायचं आहे. आलटून-पलटून दोन्ही साईडनी छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. पलटून घेतल्यानंतर अजून वरच्या बाजूने पण थोडंसं तेल लावायचं. तेल लावल्याने छान असा क्रिस्पीनेस येतो. तर इथे आपला दुसरा सुद्धा पॅनकेक बनवून तयार झालेला आहे. तुम्ही आजपर्यंत शेवयापासून शेवयाची खीर बनवली असणार, शेवयाचा उपमा बनवले असणार, पण एकदा तुम्ही हा पॅनकेक बनवून बघा. खरं सांगते अप्रतिम लागतात आणि मुलांना तर खूप जास्त आवडतो. माझ्या मुलांना तर खूप आवडते म्हणून सांगते मी. एकदा मुलांसाठी म्हणून तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुम्ही हे पॅनकेक शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या अशाच एक नवीन व्हिडिओ